हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. चिंतन कर्मयोगावर चालू आहे. आता कर्मयोगी सगळेच असतील का? तर ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. कारण माऊली आपल्याला उपदेश करून गेल्यात. मागच्या सत्रामध्ये माऊलींनी जी आपल्याला ओवी सांगितली, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 33 आणि माऊलीची ओवी 209 कुणाकरता सांगितली आहे समजून घ्या. मनोनी केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण देयावेना. सारांश, देहभरण विषय सुख हा जीवनाचा केंद्रबिंदू करून जगू नये. सत्ता, संपत्ती, स्त्री, कीर्ती इत्यादी उपभोगाची साधने कष्ट करून मिळविले आणि या समृद्धीचा उपभोग घेणे, असे जीवन कर्तृत्वा अहंकार, देहाहंकार फुलविते. मी व माझेपणा वाढविते, आत्म्याचा आनंद अनुभवण्यापासून दूर दूर नेते. आणि म्हणून अशा प्रकारची जीवनशैली जी आहे ते माऊली म्हणतात इथे अंतःकरण देऊ नये, त्याज्य म्हणतात. यानंतरचा आता आपल्या चिंतनाचा श्लोक आहे क्रमांक 34. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो, तयोर्णवशमागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. अर्जुना, प्रत्येक इंद्रियाच्या म्हणजे शब्दादी विषयामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल परत्वे राग आणि द्वेष स्वभावता स्थित असतात. त्या रागद्वेषाच्या अधीन होऊ नये, आहारी जाऊ नये, कारण ते मनुष्याला मोक्षमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. आता एक उदाहरण व्यवहारातलं द्यायचं म्हटलं तर लहान मुलांना गोड आवडते, तिखट चालत नाही. याचा अर्थ गोड हा राग म्हणजे आवड आणि तिखट हा द्वेष म्हणजे नावड, आवड नावड. मोठ्या माणसांना उलट असू शकते, जसे तिखट हा राग व गोड हा द्वेष. तरी हे निश्चित की रसनेंद्रियाचा संबंध रस या विषयाशी आला असता राग व देशाचा म्हणजे अनुकूल प्रतिकूलत्वाचा, आवड आणि नावडीचा अनुभव मन व बुद्धीद्वारे ग्रहण करण्याची रचना प्रकृतीने व्यवस्थितपणे करून ठेवलेली आहे. आता आपल्याला काही विशेष प्रकारचं चिंतन करायचं आहे. इच्छापूर्तीच्या क्षणात चित्त वृत्तीरहित स्थिर होते आणि तेवढ्या क्षणासाठी आत्म्याचा आनंद प्रतिबिंबित होतो. आणि हे नेमकं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी माऊलींच्या अर्थात हा जो श्लोक आहे 34वा त्यावर माऊलींनी केलेल्या ज्या काही रचना आहेत त्याद्वारे समजून घ्यायचं आहे. महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी माऊली सांगतात ओवी क्रमांक 210 मध्ये. विषय आता परत एकदा लक्षात घ्या. द्विरुक्तीचा दोष पत्करून सांगतो. ज्या वेळेस इच्छापूर्ती होते त्या क्षणात त्यावेळेपुरतं चित्तवृत्तीरही स्थिर होते व तेवढ्या क्षणासाठी आत्म्याचा आनंद
प्रतिबिंबित होतो. हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि माऊलीची ओवी आहे, एरवी इंद्रियाची ज्ञान अर्था, सारिखा विशोपोखिता, संतोषू कीर चित्ता आपजेल. 210. अर्थ, एरवी इंद्रियाच्या आवडीचा विषय पुरविला असता चित्त क्षणभर स्थिर होते व त्या काळात संतोष उपजतो हे खरे. विषय आवडीचा असल्यामुळे चित्त तो क्षण समग्रतेने स्वीकारते, स्थिर होते आणि स्थिर झालेल्या वृत्तीरहित चित्तात आत्म्याचा आनंद प्रतिबिंबित होतो. पुढील इच्छा स्फुरत नाही. त्या अनुषंगाने वृत्ती प्रवाह, विचार प्रवाह सुरू झाला की आत्म्याचा आनंद मावळतो. इंग्लिशमध्ये त्याचा सारांश करायचा झाला तर वेन एव्हर टोटल एक्सेप्टन्स ऑफ द मोमेंट टेक प्लेस, हॅपीनेस स्प्राउट, or happiness is the outcome of total acceptance of the moment as it is. पण तो आनंद विषयाचा आहे हा भ्रम वाढत जातो आणि तेच घात करते. आत्मस्वरूपापासून दूर नेत राहते, असे त्यामागील विज्ञान आहे. आणि हे विज्ञान माऊलींनी पुढे दृष्टांताद्वारे सांगितलेले आहे. परी तो सवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू, जवनगराचा प्रांतू सांडिजेना. परंतु तो इंद्रियाचा, त्याच्या आवडीचा भोग, गोडबोल्या, संभावित चोरांच्या संगतीत अल्पकाळासाठी मिळणाऱ्या संतोषासारखा आहे. जो नगराची शी ओलांडेपर्यंत, चोर त्यांचे खरे स्वरूप दाखवेपर्यंत असतो तसा आवडीच्या उपभोगाच्या क्षणास चित्त स्थिर स्तब्ध असते व संतोष असतो. उपभोग संपताक्षणी चित्त चंचल होते, दुसरी इच्छा निर्माण होते व संतोष संपतो, दुःख सुरू होते. जसे संभावित चोर जंगल सुरू झाले की लुबाडतो व घात होतो, त्याप्रमाणे माऊलींनी या ठिकाणी हा दृष्टांत दिलेला आहे. पुढे म्हणतात, बापा विषाची मधुरता, झने आवडी उपजे चित्ता, परी तो परिणामू विचारिता, प्राणू हरी. बचनाग नावाचे विष चवीला गोड असते. बापारे, विषयाची गोडी पिताना क्षणभर चित्तात आवड निर्माण करील, पण परिणामाचा विचार करता प्राण हरण करणारी ठरते. अर्थात त्या आवडीच्या मागे मागे जाणे नको. आणि म्हणून माऊली पुढच्या ओवीमध्ये एक सिद्धांत सांगतात. म्हणतात, देखे इंद्रिया कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे, भुलवी जेगा. एक आवडीचा उपभोग घडला म्हणजे काय झालं? संतोष. आता दुसरा उपभोग, दुसरी इच्छा मनात अंकुरते व तिच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू होतात. त्यात बराच कालावधी दुःखाचा, मग ती इच्छा पूर्ण होते, तो भाग प्राप्त होतो, पण दुसरा क्षण सुखाचा. दोन सुखाच्या क्षणात बराच कालावधी दुःखाचा, कष्टाचा असतोच असतो. उदाहरणार्थ, शिक्षण संपले, नोकरी मिळाली, लग्न झाले, मूल झाले, हे आनंद मिळवून देणारे आयुष्यातील महत्त्वाचे 4 टप्पे आपण विचारात घेतले तर त्या टप्प्यावरील त्या प्रसंगातील आनंद किती काळ टिकतो याचा विचार केला तर उत्तर येते,
अल्पावधीसाठी, कारण लगेच पुढची इच्छा अंकुरते व मागच्या इच्छापूर्तीचा आनंद विरून जातो. अध्याय क्रमांक 5 आणि ओवी 133 मध्ये माऊली हेच तत्व सांगतात. कसे ते आपण पाहू. एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे काण पाहे जगा माझी. माऊलींनी आकाशात चमकणाऱ्या विजेचा दृष्टांत देऊन सांगितलंय, एरवी विषयामध्ये काही सुख आहे असे म्हणणेच योग्य नाही, कारण ते विजेच्या चमकण्यासारखे क्षणिक असते. विजेच्या चमकण्याने होणाऱ्या आकाशात जगताचे प्रकाशात विजेच्या चमकण्याने होणाऱ्या प्रकाशात जगताचे व्यापार चालू शकत नाहीत. तेवढ्या काळामध्ये आपलं काम होऊ शकत नाही. विजेच्या चमकण्यात प्रकाश नाही असेही म्हणता येत नाही, पण तो उपयोगाचा आहे का, तर नाही. तसे विषयामधील सुखाचे आहे इतके ते क्षणिक आहे. आता आपण शिक्षण संपलं आणि नोकरी मिळाली, मध्ये किती काळ गेला. नोकरी मिळाली, लग्न झाले, मध्ये किती काळ गेला. कारण नोकरी मिळायचं किंवा लग्न झाल्याचा आनंद हा फारच कमी काळ टिकतो, पण 2 घटनांमध्ये असलेलं दुःख मात्र सतत जाणवत राहतं. लहानसहान इच्छापूर्तीमध्ये तर आनंदाची मात्रा ही कमी असते आणि व्याप्ती खरोखर क्षणभरच असते. त्यामुळे ते आनंदाचे क्षण फारसे लक्षातही राहत नाही. सारांश, काही क्षण आनंदाचे व उर्वरित कालावधी, काही वर्षा इतका मोठा असलेला कालावधी हा कष्टाचा, दुःखाचा. तरी पण एक क्षण सुखाचा गेला की पुढच्या सुखाची भुलावण कष्ट करावयाला लावते. असे हे भावी सुखाच्या अभिलाषेने नित्य अवीट आनंद स्वरूप असणाऱ्या आत्मानुभूतीपासून दूर दूर नेत राहणारे कष्टप्रद जीवन सामान्य माणूस अनुभवतो. माऊली हे दृष्टांताद्वारे पुढे सांगतात. गळाला लावलेल्या आमिषाच्या भक्षणापासून सुख मिळेल ही आशा जरी माशाला भुलविते, तसे इंद्रियाच्या ठिकाणची भोगापासून भविष्यात सुख मिळेल ही आशा माणसाला भुलवीत असते. अर्थात वर्तमान क्षणात उपलब्ध असलेल्या नित्य आत्मसुखाला दुरावीत असते. या ठिकाणी गतयुष्यातील प्रमुख सुखांचा अवधी निर्धारित करणे यावर थोडं आपण चिंतन करूया, कारण अशा प्रकारचं चिंतन करून आपल्याला ध्यान करायचं आहे. स्वतःच्या गत आयुष्यातील विशेष असे सुखाचे 4-5 टप्पे म्हणजे प्रसंग आठवा. प्रत्येक टप्प्यावर आनंद प्राप्तीनंतर पुढील इच्छा किती वेळाने मनात आली व त्यामुळे मनासारखे घडल्याने प्राप्त झालेला आनंद किती वेळाने व कसा किंवा कशामुळे विरून गेला, जाणवेनासा झाला ते आठवा. सुखाचा प्रसंग महत्त्वाचा असूनही आनंद कसा विरून गेला ते आठवणार सुद्धा नाही. अंदाजे किती कालावधीसाठी, जसे तास मिनिटे टिकला होता तेही आठवणार नाही. आनंद अल्पकाळ टिकला, लवकरच कमी कमी होत गेला व कळेनासा झाला हेच उमजेल. अनुभवलेल्या आनंदाला कमी तुच्छ न लेखता तो अल्पकाळच टिकला होता ही उमज जाणीव अनुभवा. मी साधना करणार व पूर्वायुष्यात अनुभवलेल्या सुखापेक्षा उच्च कोटीचा असलेला नित्य अमर्याद अवीट आत्मानंद अर्थात आत्मशांती माऊली मला प्राप्त करून देणार, अशी शब्दविरहित भावना माऊली स्मरणाने मनात आणा.
हळूहळू भावना विरून जाईल व ध्यान सुरू राहील. ओम तत्सत. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे आणि या ध्यानामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्विचार व्हावयाचं आहे. निर्विचार होणं सोपं नाही. पातंजल योगाप्रमाणे ध्यान करायचं असेल तर ते अवघड आहेच आहे, पण त्यापेक्षा माऊलींनी सांगितलेलं जे ध्यान आहे ते नक्की सोपं आहे. मग त्या सोप्यातला अवघडपणा जो काही आहे म्हणजे निर्विचार होणे. मग त्यासाठी काही काळ का होईना आपल्या श्वासावर मन श्वासावर मन काय करा, केंद्रित करा आणि सो हम सो हा भाव काही काळाकरता जगा. त्याशिवाय अन्य विचार एकदा मन त्या सोहम भावात रमलं तर तो विचार पुढे काही म्हणजे टाळता येण्याला मदत होणार आहे. आणि माऊलींनी सांगितलेल्या या ध्यानाभ्यासाचं अनुकरण अनेकांनी केलं तर आहेच आहे. मात्र स्वामी स्वरूपानंद पावसचे त्यांनी अशा प्रकारे सोहम हम सोहम भावामध्ये राहिले आणि त्यांच्या आरतीमध्ये सांगितलंय सोहम तेही संपलेलं आहे आणि सोहम संपल्याशिवाय आत्मदर्शन नाही. म्हणजे तुमचं श्वासावर असलेलं लक्षसुद्धा संपलं पाहिजे, म्हणजे ध्यान घटित होतं, आत्मदर्शन होतं. आणि हे स्वामी स्वरूपानंदजींनी करून दाखवलेलं आहे. मग आपला माऊलींच्या या शब्दावर जो काही आपला विश्वास आहे, निष्ठा आहे, त्यास अनुसरून आपण आता स्मरण करूया सिद्धमंत्राचं आणि ध्यानात जाऊया. माझी माऊली. माऊलींची आपल्याला ओवी आता पाहायची आहे. परी तया माझी गडू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. परंतु त्या भुलविणाऱ्या आमिषात गळ आहे, जो प्राणाला घेऊन जाईल. हे त्या माशाला आमिषाने तो गळ झाकला असल्यामुळे जसे कळत नाही, तैसे अभिलाषेने केजिल विषयांची आशा धरी जेल, तरी वर पडा होई जेल क्रोधानळा. तशी या इंद्रियांच्या ठिकाणी अनुकूल भोगाची अभिलाषा जर धरली तर पुष्कळ वेळेस व पुष्कळ कालावधीसाठी त्यांच्या पूर्ततेत येत असलेल्या विघ्नामुळे तो क्रोधाग्नीत तोंडघशी पडेल. जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. जसे घात करण्याची संधी जेथे साधता येईल अशा ठिकाणी जाण्याची बुद्धी जाणीवपूर्वक केलेल्या रचनेद्वारे पारधी मृगाला उपलब्ध करून देतो. अभिलाषा ही मानसाला क्रोधाग्नीत जळण्याची बुद्धी म्हणजे विपरीत बुद्धी आणून देते, हा त्याचा लक्षार्थ. एत तैसीची परी आहे, मनोनी संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे. विषय सुखाचा प्रकार असाच आहे.
म्हणून काम व त्यामुळे क्रोध असे दोन्ही तुझ्यासाठी घातक आहेत. त्यामुळे इंद्रिये, त्यांच्या इच्छा याद्वारे सुखाची अभिलाषा असा संग तुझ्या हिताचा नाही, हे जाण. मनोनी संगुहा तुझ नोहे. पुढच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगून हा विषय पूर्ण करतात, म्हणजे या श्लोकावरचं चिंतन पूर्ण करतात. मनोनी हा आश्रोची न करावा, मनेही आठवो न धरावा, एकूण निज वृत्तीचा ओलावा, नासो नेदी. 218. म्हणून इंद्रिये, त्यांच्या इच्छापूर्तीद्वारे सुखाची अभिलाषा, या संघाचा आश्रय करू नये. या संघाच्या रहाट चक्रात स्वतःला अडकवून घेऊ नये. संगम त्यक्ता, घटित होण्यासाठी इच्छापूर्तीद्वारे होणाऱ्या सुखाची आठवण मनात धरून ठेवू नये. या संघामुळे आत्मस्वरूपी राहणे नासत असते. तसे न होऊ देता निजवृत्ती जिव्हाळ्याने जागरूक ठेवावी. आत्मस्वरूपी आत्मानंद घेत स्थिर राहून कर्म करीत राहावे, हा सारांश. संग व त्याचे कारण आसक्ती असे दोन्ही सोडणे ही साधना. या दोघांनी साधका सोडून जाणे ही जीवन मुक्तावस्था. पुढचा श्लोक आहे 35वा. आणि भगवंत म्हणतात, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. वरकरणी पाहता उत्तम प्रकारे अनुष्ठिलेल्या परधर्माहून, म्हणजे इतर धर्मीयांनी चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या त्यांच्या धर्मापेक्षा स्वतःचा धर्म कमी गुण असलेला, काही वेळेला दोषयुक्त, काही वेळेला कठीण वाटत असला, तरीही स्वधर्म अतिशय कल्याणकारक, म्हणजे अतिशय उत्तम आहे. स्वधर्मात असलेले मरण कल्याणकारक आहे, पण परधर्म भयावह आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इतर धर्माच्या तुलनेत हिंदू धर्मात परधर्माबद्दल सहिष्णुता जास्त आहे. हे हिंदू धर्माचे चांगले वैशिष्ट्य आहे. पण त्यामुळे आणि ज्ञानमार्गाचे आकलन व कर्मयोगाचे आचरण कठीण असल्यामुळे तुलनेत इतर धर्म ज्ञान व आचरण दृष्टीने सोपे वाटतात. आणि असे वाटल्यानेच मदर टेरेसासारखा अत्यंत सेवाभावी व प्रेमळ असा पाद्री किंवा एखादा मधुरभाषी सदाचारी मौलवीकडे पाहून वृत्तपत्रातून येणाऱ्या ढोंगी बाबा, दांभिक प्रवचनकार, कथाकीर्तनाकारांच्या बातम्यामुळे हिंदू धर्माबद्दल वरवरचे ज्ञान असलेल्या हिंदूस परधर्म आकर्षित, म्हणजे इम्प्रेस्ड करू शकतो. परधर्मीयाकडून तो हिंदू आकर्षित केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत इतर धर्मीयांच्या आमिषांना, प्रलोभनांना बळी पडून परधर्म हितावह आहे असा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. यासाठी परधर्म भयावह असा सोपा वाक्प्रचार रूढ करणे आजच्या काळाची सुद्धा गरज आहे. हा या श्लोकाचा निश्चित एक उद्देश आहे. तथापि स्वधर्म हितावह आहे हा दुसरा महत्त्वाचा उद्देश पुढील प्रमाणे लक्षात आपण घेऊ शकतो. स्वधर्म अतिशय उत्तम आहे आणि या तत्वावर आपल्याला चिंतन करायचं आहे. स्वधर्म म्हणजे हिंदू धर्म असा ढोबळ अर्थ येथे अभिप्रेत नाही. स्वधर्माचरणाचे म्हणजे नैष्कर्म्यावस्था प्राप्त्यर्थ मन लावून उचित कर्म फलाकांक्षारहित राहून यज्ञासारखे करणे आहे. अनुष्ठान करणे म्हणजे स्वधर्म असे अपेक्षित आहे. समजण्यास थोडा कठीण, आचरण्यास थोडा कठीण, तरी स्वधर्म आत्मानुभूतीद्वारे प्रत्येकास अखंड, अविनाशी, अविट, निरुपचार आनंद प्राप्त करून देणारा आहे. सर्व समाजांचे संपूर्ण हित साधणारा आहे.
पसायदान वास्तव्यात उतरण्याचे म्हणजे प्रत्यक्ष आणण्याचे सामर्थ्य असणार आहे. स्वधर्म जसा हितावह आहे हे लक्षात आणून देण्यासाठी हा श्लोक आहे. व्यवहारात क्षणिक विनाशी आनंदासाठी आपण एवढे कष्ट घेतो, तेव्हा निरुपचार म्हणजे कारण परत्वे नसणारा, अवीट, कमी कमी होत न जाणारा अशा निरंतरच्या आत्मानंदासाठी साधनेचे कष्ट घ्यावेत, सबुरी दाखवावी, हेही लक्षात आणून देण्यासाठी हा श्लोक आहे. या पार्श्वभूमीवर या श्लोकाचं चिंतन व्हावं. अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. 219. अर्जुना, अरे असे पहा की आपला स्वधर्म जरी अनुष्ठानास कठीण असला तरी त्याचे अनुष्ठान करणे चांगले. एरू आचारू तो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचरण धर्म जरी सकृत दर्शनी खरोखर चांगला वाटला तरी पण आचरण करताना स्वधर्माचेच आचरण करावे. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने आहती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. दृष्टांत दिलाय माऊलींनी. ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी शूद्राच्या घरची पक्वाने उत्तम असली तरी त्याने ती कशी बरे खावीत. त्यांची ही घरे आता सवर्णाईत की स्वच्छ असल्यामुळे आता हा दृष्टांत कदाचित कालबाह्य ठरेल. प्रश्न दृष्टांताचा नाही, त्यातल्या भावाचा आहे, हा लक्षात घ्यायचा मुद्दा आहे. म्हणून माऊली पुढे साधना सांगतात. हे अनुचित कैसे निकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले ही पाविजे, विचारी पा. असे अनुचित असलेले परधर्माचरण कसे बरे करावे, जे अग्राह्य आहे, ज्याची इच्छा का बरं करावी, आणि इच्छिलेले विषय जरी प्राप्त झाले तरी ते भोगवृत्तीने भोगावेत का, याचा तू विचार कर. दृष्टांत देतात. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तनारे, मोडावी केवी. तरी लोकांची चुन्याची पांढरी गच्ची असणारी मनोहर घरे पाहून आपल्या गवताच्या झोपड्या मोडाव्यात काय. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली, जिया परी. हे असो आपली धर्मपत्नी कुरूप जरी असली तरी तीच जशी आपल्या भोगण्यास म्हणजे संसारास योग्य आहे, अन्य स्त्रीच्या तुलनेत विचार करता हेच योग्य आहे. तेव्हा आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मोची सुरवाडू परस्त्रीचा. स्वधर्माचे आचरण खूप कठीण कष्टप्रद असले तरी तेच परलोकीचे सुख देणारे आहे. हा गा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध, घेपे केवी. ऐसे निही जरी से विजेल, तरी ते अडुकीची उरेल, जे ते परिणामे पथ्य नव्हेल, धनुर्धरा. अरे साखर आणि दूध हे गोडपणामुळे खाण्यासाठी खरोखर प्रसिद्ध आहेत, परंतु जंत झालेल्यांना ते घेणे वर्जित आहे, अपत्यकारक, अहितकारक आहे. असे असताना का घ्यावे अर्जुना. असे असतानाही त्याचे सेवन केले तर तो दुराग्रहच ठरेल आणि परिणामी हितकर होणार नाही. म्हणोनी आणि कासी जे विहित, आणि आपण पेय अनुचित, ते नाचरावे जरी हित, विचारी जे. म्हणून आपल्या हिताचा विचार करून पाहिले असता जे कर्माचरण इतर धर्मीयांना विहित आहे
आणि आपणास अनुचित असेल तर ते करू नये. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. स्वधर्माचे आचरण अनुष्ठान व्रत करताना आयुष्य जरी खर्ची पडले तरी पण तो साधक इह आणि पर अशा दोन्ही लोकी चांगला दिसतो. दुसरा अर्थ विचार करू शकतो आपण. श्लोकाखाली परिच्छेद जो दिलेला आहे, सर्व कर्म फलाकांक्षरहिततेने जनहितार्थ करणे, या स्वधर्माचे अनुष्ठान आचरण आयुष्य खर्ची घालून केल्यास तो स्वतःचे व इतरांचे असे उभयताचे हित करणारा श्रेष्ठ दिसतो. श्लोक 35 खालील पहिला परिच्छेद आपण एकदा बघणार आहोत. काय आहे? श्रेयांश धर्मो विगुण परधर्मासनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. पहिला परिच्छेद त्याचा फक्त आपण बघू अर्थ. वरकरणी पाहता उत्तम प्रकारे अनुष्ठलेल्या परधर्माहून म्हणजे इतर धर्मीयांनी चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या त्यांच्या धर्मापेक्षा स्वतःचा धर्म कमी गुण असलेला, थोडा दोषयुक्त, थोडा कठीण वाटत असला तरी स्वधर्म अतिशय कल्याणकारक, अतिशय उत्तम आहे. स्वधर्मात असलेले मरण कल्याणकारक आहे, पण परधर्म भयावह आहे. आणि म्हणून त्यानंतर पुन्हा माऊलीची ही ओवी आपण वाचणार आहोत. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आणि म्हणून आता चिंतन करण्याकरता स्वतःच्या व्यवसाय संबंधाने व्यावहारिक शास्त्रे व नीतिशास्त्राधारे निर्धारित केलेले कर्म, कुटुंब, समाज, देशहितार्थ जबाबदारीने, समग्रतेने, साक्षीभावाने, फलाकांक्षारहिततेने करण्याचा स्वतःसाठीचा आदर्श म्हणजे ज्याला विजन स्टेटमेंट म्हणतात, जो ओवी 80 नंतरच्या ध्यानानंतर आपण लिहून काढायला सांगितला होता. आपल्या सर्वांना माझी प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही, एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळं अनुभव घेण्याकरता ग्रंथात मुद्दामून माऊलींनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण कार्यवाही करायला हवी. आणि म्हणून आपण यापुढं माऊली ज्या पद्धतीनं कर्म करायला सांगतात, म्हणजे केवळ स्वतःपुरतं जगणं नव्हे, त्या पद्धतीचं एक विजन स्टेटमेंट, एक प्लॅनिंग कशा प्रकारे आपण ते करणार आहोत हे आपण अवश्य करावे. कर्म करून उपयोग नाही, कर्मकांडात अजिबात चिरायचं नाही, मात्र कर्मयोग कसा साधता येईल, कारण तो मोक्षास कारण आहे, हे माऊलींनी अगदी निश्चितपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला जो काही विजन स्टेटमेंट आपण करा ते आपल्या आचरणात आणण्याचा निश्चय पुन्हा करा. स्वधर्माचरणरूप यज्ञाद्वारे परस्पर उन्नती त्यामुळं होते. भगवंताच्या या सिद्धांताप्रमाणे भगवंत किंवा माऊली तुमचा निश्चय निश्चितपणे सिद्धच नेतील. ही निष्ठा शब्दरहित प्रेम भक्तिभावाने मनात आणून निश्चय विरून जाऊ द्या आणि आजच्या दुसऱ्या ध्यानात बसून राहा. माऊली पुढे काय म्हणतात त्या 2 ओव्या आपण पाहून आता या ठिकाणी परत ध्यानात शिरणार आहोत. ऐसे समस्त शिरोमणी बोलिले जेथ श्री शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवनी असे देवा. सर्व देवांचे शिरोमणी भगवान श्रीकृष्ण असे जेव्हा बोलले तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसिले, तरी आता पुसेन काही आपुले.
अपेक्षित. हे जे तुम्ही आत्तापर्यंत सांगितले ते सर्व मी खरोखर नीट ऐकले आहे, परंतु आता मला जे काही अपेक्षित आहे ते मी विचारणार आहे. अर्थात हा विचार उद्याच्या सत्रात आपल्याला करावयाचा आहे. मात्र नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला आता 20 मिनिटाचं दुसरं असं ध्यान करायचं आहे. आणि असं ध्यान करताना आपल्या सगळ्या सूचना पुन्हा अंमलात आणून सिद्ध मंत्राचा उच्चार करून आपण आता ध्यानामध्ये शिरणार आहोत. माझी माऊली.